आमच्या जवाईनी सासऱ्याच्या बर्थडेसाठी साई प्रसाद टायगर रिसोर्ट अख्खा चक्का बुक केलाय. हॅपी बर्थडे. ही ट्रिप खूप आधी होणार होती. बगिंग चालू आहे इकडे. नेक्स्ट दुसरी वाली कॉम्पिटिटर आल्यात आम्हाला. पर्सनल आहे आमचं. So beautiful. Looking like a wow. हाय हॅलो. आता आम्ही कुठे जात आहे? कुठे जात आहे शशांक आपण? वा काय छान सुरुवात आहे ब्लॉगची. आम्ही पुढे जात आहे. कुठे जाणार आहे? तर आम्ही निघालो आहे सगळे बेंचला कोणत्या रिसॉर्टला. तर इशितामुळे माझा चेहरा दिसत नाही. आपण इशिताकडून ब्लॉग करू. इशिता असं फक्त ओटा आलो राज. ओटा आलो खाली ओटा आलो आवाज नको रे फक्त. हॅलो गाईज, आज आपण चाललेलो आहे पेंचला. तर आज आपण बघणार आहोत पेंचमध्ये कोणते कोणते रिसॉर्ट्स आहेत. आणि बाकी आता माझी किरण आत्या बोलेल. किरण आत्या आज आम्ही चाललो आहे पेंचला साई प्रसाद टायगर रिसोर्टमध्ये. सगळे फॅमिली मेंबर आहेत. 16 लोक आहेत टोटल. तर आता आम्ही आलेला आहे साई प्रसाद टायगर रिसोर्टला, जे की पेंच साईडला आहे. तिथे पहिले फॉर्म भरावं लागते. तुमचं जे काही चेक इन आहे, चेकआउट आहे, आणि ID कार्ड त्यांना द्यावं लागतं बुकिंगसाठी. काहीतरी करतो. तरी इथे बॉल ठेवून आम्ही गोल्फच म्हणतो. तर त्याच्यावर चढून आता वर आपण गोल्फ खेळणार आहे. तर इथं हे लुडो खेळत आहेत आणि टायर लावा पडतोय वरून. तू समझा? हाँ नहीं, तू समझा नहीं. सगळे आपापल्या याच्यात मग्न आहे. गेम खेळण्यात मग्न आहे. कोणी काय करत आहे, कोणी काय करत. अरे वा, लाईन गेली. आणि शशांक सगळ्यांना समजून सांगत आहे गेम कशी खेळायला लागते. आता कुठे चाललो आपण? आता आपण आपल्या रूम्समध्ये जाणार आहे. आणि मागे बघू शकता मस्त पाऊस चालू आहे आणि छोटेसे लाईट्स लागलेले आहेत. खूप क्यूट आहेत ते. हाय. तर पूर्ण फॅमिली आहे मागे. जायचं कुठे आपण आपल्याला इकडे? अच्छा ओके. या अंदर या पटपट रिॲक्शन देत या. तसं आहे. चल अंदर चला एक जण. सो ब्युटिफुल. वा शब्द चुराली. So beautiful. Looking like a wow. चलो अंदर. कसा आहे? छान आहे. रन कसा आहे? अजून आपल्या रूम बघितलंच नाही आहे. आमच्या रूम वेगळे आहेत. आमची एक आणि तुमची एक. तुमची आहो आणि तुमची. अंदर नाही बघितलं मी. एक सेकंड. खरंच खूप मस्त आहे. खूपच छान आहे. हा हे पटलं मला. असे बाल्कनीत मस्त. हा असं आम्हाला घरी पण करत नाही. आम्ही करणार आहे. फायनली कन्फर्म करणार आहे. ब्लॉगिंग चालू आहे इकडे. नेक्स्ट दुसरी वाली कॉम्पिटिटर आल्यात आम्हाला. रन कॉम्पिटिशन ब्लॉगिंग चालू आहे तिकडे. अरे बापरे. नवीन कॉम्पिटिटर आल्यात. आता त्याची तिसरी रूम आहे. आपण एक मोठी केलेली आहे. तिकडे 2 रूम आहेत. आतमध्ये एक हॉल आहे. दुसऱ्या रूमला एक बेडरूम आहे आणि पूर्ण फॉरेन सारखे रूम आहे तिथे.
बाहेरून असं आहे लुक, घरच्यासारखं फील येतं मला. खेडेगावात, फॉरेन मधल्या खेडेगावातला फील येत आहे. ओ माय गॉड, आपल्याला आपल्या घरच्याला करायचं आहे, आपल्या घरच्याला करायचं आहे. एक नंबर आपल्या घरच्याला करायचं. हा आमचा बेड आहे. नाही असं छान वाटतं ते. काय व्ह्यू आहे का? व्ह्यू आहे. ओ माय गॉड, नाही पर्सनल आहे आमचं. म्हटलं तर मला स्विमिंग टँक पाहिजे होता असा एकटीसाठीचा लावा प्लॅन भेट मार उडी मग. आम्ही नको आहे का? तू नाही, कोणीच नाही. गजब बेइज्जती आहे तोंडावर. एवढे जण गेले ते पाणी. तर तिथे स्पेशल 2 हे आहे. लग्न कर पहिले मग मी माझ्याकडून बुकिंग फ्री ची. अरे बापरे बापरे. आणि हे पण अच्छा, ओपन शॉवर पण आहे. पण शॉवर आहे. आणि इकडे आणि इथून इथं छान मस्त स्विमिंग पूल. मस्त रूम दिली नाही. चला बाहेर चला. एवढे लोक बोलवलेच का? माझ्या रूम मधून बाहेर चला. मागं पाय तिकडे. तेव्हा पहिले पाहून या पाय खालचं उचलून देता म्हणजे शायने म्हणून गायब झालं. कुत्रा आहे ते, आहे ना. तुझ्याजवळ फक्त एकच ससा येईन, तो म्हणजे मी आहे. तर आम्ही इथं आलो आहे साई प्रसाद टायगर रिसोर्टच्या गार्डन. सगळे माझे बहीण भाऊ मस्त सकाळी उठून काय सकाळी क्रिकेट खेळत आहे. मुद्दाम मारलं बरी, मुद्दाम मारलं. बदला घेऊन राहिले ते. त्यातून पटते. आज बर्थडे आहे. स्पेशल रिसॉर्ट मध्ये पार्टी ठेवली होती. रिसॉर्ट बुक केलाय ससुरजीसाठी. थँक्यू. अरे बापरे, अरे बापरे, याचा रॉड ऍक्सिडेंट करून द्या. याचा रॉड एवढा लुटत आहे. त्याचा रॉड एवढा लुटत आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत रेस लावली होती आणि ऑब्व्हियसली आय विन. आणि जेवणासाठी तर विचारूच नका. गप माहोल, नॉन व्हेज व्हेज सारंच होतं. पण पूर्ण फॅमिली व्हेज असल्यामुळे मी पण व्हेजच खाल्लं. आहे छान. आणि इकडे पुढे पापड आहे, पोळी आहे, तूप आहे, राईस आहे, डाळ आहे, भाजी आहे. आणखी दुसरी भाजी आहे मसाला वांगा. इथे गोबी आहे. आणि इकडे आहे स्वीट शेवया खीर. फेवरेट, माझी खूप फेवरेट आहे. काय तेजो? काय पुरणपोळी. पुरणपोळी, आलू पराठा आहे ना. हे इडली आहे. तू थांबता का जरा? दुसरं को भी खेळणे तो. हां, काय आहे वहिनी? तर्रीत काय आहे? अच्छा चने, तर्री पोहा. नागपूरकर खुश. इकडे इंग्लिश ब्रेकफास्ट, जर टोस्ट बिस्किट्स ते प्लास्टिकमध्ये झाकून ठेवलेले. कॉफी प्लस हॉट मिल्क, गरम दूध, कॉर्नफ्लेक्स. ज्या प्रकारचा नाश्ता तुम्हाला पाहिजे सगळ्या प्रकारचा नाश्ता इथे अवेलेबल आहे. आज बर्थडे आहे. कशी वाटली रूम? रात्री मजा आली. रूम पहिले सासूबाई म्हणे की मी एकटाच राहत नाही म्हणे त्या रूममध्ये, सगळ्यांच्या सोबत राहणार आहे म्हणे. नंतर ती रूम बघितली मग म्हणजे तेच रूम पाहिजे म्हणे. आता चटणी आहे, दही आहे, लोणचं आहे, मीठ आहे. आणि इकडे इशिता आहे. नाश्ता झाला इशिता तुझा?
वाजव टाळ्या वाजव, टाळ्या वाजव ना हेमाळे. पैसे तर जमा केले नाही ते जमा राहू द्या तुमच्याकडे, माझ्याजवळ सगळ्यांनी जमा केले. जमा राहू द्या तुमच्याकडे. आज दुसरं काही कर्जा त्याची वेगळी पार्टी. टायगर गेला. गुड मॉर्निंग पब्लिक. हो इथे सायकल्स पण आहेत, तुम्ही सायकल पण चालवू शकता. कारण की दूर दूर आहे थोडेसे रूम्स, एवढ्या मोठ्या एरियात बनवलेलं आहे रिसॉर्ट. आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या सायकल्स आहेत इथे. इकडे आहे स्विमिंग पूल, इकडे आहे टायगर आणि इकडे ससे पण आहेत. आणि बाकीचे प्राणी आम्ही जाणार जंगलात बघायला. आज आम्ही सकाळी 5:30 वाजता उठलो आणि यांनी आमच्यासाठी चहा बिस्किटची खूप छान अरेंजमेंट केली, त्याबद्दल धन्यवाद. एवढं सकाळी रिसॉर्टवाला कोणी अरेंजमेंट करत नाही, पण केली आहे यांनी. ओ माय गॉड, ब्युटी क्वीन्स. कॅन यू लुक एट हिअर फॉर सेकंड. एवढ्या सकाळी त्यांनी मेकअप केलं प्लस ब्लशर पण लावलं. इकडे बघ परी, इकडे बघ. अगं थांब ना, हालू नको. तर आता आम्ही आलो आहे साईप्रसाद टायगर रिसॉर्ट मध्ये. तुम्ही माझ्या पूर्ण फॅमिलीला साईप्रसाद टायगर रिसॉर्ट मध्ये घेऊन आले. बरं सासूबाई काय खायचं? इथे व्हेज नॉन व्हेजचं पण ऑप्शन आहे. वरून त्यांच्याच आवडीचं जेवण मागवलं. भारीतल्या भारी माणसाला इजा जरी झाली तरी इथे सगळ्या सोयी आहे. माझ्या भावा बहिणीसोबत तिथले वेगवेगळे गेम्स करून आपल्या साईडने करून घेतलं. चला ना आपण सगळे कॅरम खेळायला जाऊ ना. मेन स्विमिंग पूल तर आहेच, तरी सगळ्यांच्या रूम मध्ये पर्सनल स्विमिंग पूल. इथला स्टाफ खूपच हंबल आणि फ्रेंडली आहे. तुम्ही डिफरंट विलास बुक केले, हनीमून स्वीट, रॉयल डिलक्स, फॅमिली विला, इलाइट. नागपूर जवळ पेंच खवासा मध्ये इतकं परफेक्ट साईप्रसाद टायगर रिसॉर्ट आहे. हे तुम्हाला कसं माहिती? हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की हे आपल्या अमरावतीतल्या मराठी माणसाचं आहे. हो का? काय चाल तुम्ही एवढं स्मार्ट कसं काय वहिनी, शिकवा थोडंसं. आणि हे सगळं करून तुम्ही माझ्या पूर्ण फॅमिलीचं हृदय चोरलंय.